आपुला तो एक देव करुणी घ्यावा, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेणे विना जीवा सुख नभे, येरती मायिके दुःखाचे जनिती, नाही आदि अंती अवसानी, अविनाश करे आपुलिया ऐसे, लाभी मना पिसे गोविंदाचे, येरती मायिके दुःखाचे जनिती, नाही आदि अंती अवसानी, तुका म्हणी एका मरणेची सरे, तुका म्हणी एका मरणेची सरे, उत्तमची पुढे कीर्ती मागे, येरती मायिके दुःखाची जनिती, नाही आदि अंती अवसानी. विठ्ठल ब्रह्मा वरुणेन्द्र रुद्रमरुतस्तुन्वन्ति दिव्यैस्तवैः, वेदैः साङ्गपदक्रमोपनिषदैर्गायन्ति यं सामगाः, ध्यानावस्थित तद्गतेन मनसा पश्यन्ति यं योगिनो, यस्यान्तन्न विदुःसुरासुरगणा, देवाय तस्मै नमः. पांडुरंगा करू सर पोलीस जवळ आपण सर पुढे सर 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 पोलीसच्या जवळ आपण सर पुढे मागच्या जागा होईल सर एक मिनिट मागायचं पोलीस पुढे सर हे बाळा सर पुढे हे पोलीस सर पुढे सर सर पुढे सर बाळा सर सर पुढे सर सर सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादि हेतवे तापत्रय विनाशाय श्री कृष्णाय वयं नुमः. कर्पूर गौरं करुणावतारं संसार सारं भुजगेन्द्रहारं सदा वसन्तं हृदयारविन्दे भवं भवानी सहितं नमामि. नमो ज्ञानेश्वर नमो ज्ञानेश्वर, निवृत्ति उदारा सोपान देवा, मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्यत्रय जननी देवांची. नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण, तेची बंधु श्री चरण श्री गुरूंचे, ते नमस्कारोनी आता. संपाद्य ज्ञानञ्च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः. वैराग्यवन्तं सुविचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुं तम्. सोनू पंत तथा कुणी आवडीने मामा असे बोलती,
नामे शंकर शंकरा सदा समकरा निस्संग दो सन्मती पुण्यश्लोक चितो वारकरी संप्रदायाचा अध्वर्यो खरा शोभतो ऐशा संतवरा सदा शुभकरा दांडेकरा वंदितो विठ्ठल विठ्ठल आपुला तो एक देव करुणी घ्यावा आपुला तो एक देव करुणी घ्यावा तेने विना जीवा सुख नभे येरती मायिके दुःखाची जनिती नाही आदी अंती अवसानी भगवत चिंतन सेवे करताना बोलते अभंग आपण सर्वांचे सुपरिचित वारकरी संप्रदायाचं कलशस्थान देहू निवासी वैराग्य रागरसिक श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबारा यांच्या अभंग गाथेतील 4 चरणांचा सर्वांच्या परिचयाचा बहुतेक सर्वांच्याच पाठ असलेला अभंग असून उपदेशपर प्रकरणातील या अभंगाच्या माध्यमातून जगद्गुरु श्री तुकोबाराय तुम्हा आम्हा सर्वांना भगवत प्राप्तीचा अर्थात देव आपलासा करण्याचा उपदेश करतायत. विठ्ठल अभंग चिंतनाला प्रारंभ करण्यापूर्वी अगदी अल्पसा परिहार. आपल्या श्री क्षेत्र काळेवाडी नगरीमध्ये प्रतिवर्षाप्रमाणे संपन्न होत असणारे हे बाल संस्कार शिबिर या शिबिराच्या सांगतेच्या प्रीत्यर्थ संपन्न होत असणारा हा कीर्तन महोत्सव. या उत्सवातील आजच्या दिवसाची हरिकीर्तनाची जबाबदारी समस्त या उत्सवाची संयोजन समिती तसेच ग्रामस्थ मंडळी यांच्या सूचनेने आणि आमचे आदरणीय गुरुसम गुरुबंधू हरिभक्ती पारायण काका महाराज यांच्या आज्ञेने माझ्यापर्यंत आलेली आहे. विठ्ठल विठ्ठल हा जो उत्सव सुरू आहे हा बाल संस्कार शिबिराचा उत्सव आणि याला उत्सव म्हणावं कारण हा आनंदाचा काळ आहे. मला वाटतंय आजचं हे कीर्तन म्हणण्यापेक्षा एक शिबिरातलं कीर्तन आहे हे फार महत्वाचं आहे. कारण काही कीर्तनांना एक विशिष्ट संज्ञा असते. आपण जर वारीत चालला असलो तर त्याला वाटचालीचं कीर्तन म्हणतात. सप्ताहातलं कीर्तन हे नियमाचं कीर्तन असतं. पण आजचं कीर्तन मला शिबिरातलं कीर्तन जाणवतंय. तरी श्रोत्यांची संख्या इतरांचीही मुबलक असली तरी सुद्धा शिबिरातलं कीर्तन आहे हे म्हणण्याचा हेतू असा की हा सगळा उत्सवच जो समायोजित झालेला आहे हा केवळ या विद्यार्थ्यांना डोळ्यासमोर ठेवून झाला आणि मग त्यांच्या दृष्टीने हा उत्सवाचा काळ आहे. उत्सवाचा काळ आहे असं याच्याकरता म्हणायचंय कारण सुट्टीच्या काळाला उत्सवाचा काळ असं म्हटलं जातं. आनंद साजरा करण्याचा काळ, पुनर्य करण्याचा काळ, मनसोक्त हुंदडण्याचा काळ आहे. पण याही काळाला संस्कृत भाषेमध्ये एक प्रसिद्ध वचन आहे. हा जो उत्सव काळ म्हटला गेला ना, सुट्टीचा काळ म्हटला गेला ना, तो केवळ सुट्टी साजरी करण्यासाठी नसतो. मग न तू उत्सव काल अपितू व्यायाम काल. जो उत्सव काळ सांगितलाय, तो सुट्टीचा काळ सांगितलाय, हा केवळ आनंद साजरा करण्यासाठी मिळालेला नसतो. मग तो आपल्या पुढच्या तयारीच्या पूर्वार्धासाठी मिळालेला काळ आहे. विठ्ठल पुढचं जे सत्र आपल्या समोर येणार आहे त्या सत्राला अर्थात यांच्या दृष्टीने जर विचार करायचा झाला तर यांचं पुढं पडलेलं समग्र आयुष्य हेच त्यांचं पुढचं सत्र आहे. जगद्गुरु श्री तुकोबार यांनी 3 अभंगामध्ये माणसाच्या जीवनाची विभागणी करून सांगितली. उपदेशपर प्रकरणात उतरले. बाळपणी ऐसी वर्षे गेली 12 पहिला अभंग आहे. तारुण्याच्या मध्ये न मानी कोणासी दुसरा अभंग आहे. आणि म्हातारपणी थेटे पडसे खोकला हे 3 अभंग आहेत. पैकी मला वाटतंय तारुण्याच्या मदाचा विचार हा कदाचित अंगात आलेल्या जबरदस्तीच्या शक्तीने असेल. म्हातारपणात प्रारब्धाने प्राप्त झालेला जो विकार आहे, रोग आहे, त्याचा परिणाम असेल. पण बाळपणामध्ये गेलेला काळ तुकोबाराय म्हणतात ऐसी वर्षे गेली 12. कैसी खेळता या पोरा नाम
ऐसी वर्षे गेली, बाळपणी अशा प्रकाराने 12 वर्ष गेली तुकोबाराय होतात. कशा प्रकाराने? या पोरा नानामध्ये खेळतात. मुलांबरोबर बाल्यावस्थेमध्ये अजान स्थितीमध्ये खेळण्यात 12 वर्ष गेली. पण हीच जर उत्सव काळ म्हणून घालवली नसती तर त्याला व्यायाम काळ म्हणून वापरला असतं तर शेवटी खेळायला मिळाला असता. परिणाम काय? बालपणात खेळण्यात वेळ घालवला तर शेवटी खेळायला वेळ मिळत नाही. आणि जर बालपणात व्यायामासाठी वेळ वापरला म्हणजेच या संस्कार शिबिराच्या निमित्ताने आपल्या शेवटाच्या तयारीसाठी जर वेळ वापरला तर मग शेवटी खेळता येतं. त्याचंही प्रमाण आहे. आता दिवस चारी खेळी, आता दिवस चारी खेळी, आता दिवस चारी आता आपण ठरवायचे बाळपणातले अजानपणात खेळण्यात वेळ घालवायचा का ज्ञानी होऊन मुक्तीशी परिणयन करून अर्थात मोक्षाला आपल्या आधिपत्याखाली घेऊन मग आपण उरलेल्या काळामध्ये खेळीमेळीत राहायचं. अर्थात हा खेळीमेळीचा काळ म्हणजे सरळ सरळ ज्ञानोत्तर प्रेमलक्षणा भक्तीचा काळ. त्या काळात राहण्यातला आनंद विलक्षण आहे आणि त्याच्यासाठी ही सगळी तयारी चालू आहे. पण आनंद याचा आहे की हे सगळे विद्यार्थी सगळेच बालगोपाळ या संस्कार शिबिरामध्ये आपल्या आयुष्यातला एक महत्वाचा काळ देऊन तयार होतात आणि यांच्यासाठी मार्गदर्शकही फार गोड आहेत. मला वाटतंय मला काकांनी सांगितलं तसं काळेवाडी गावाचं नाव हे फार पूर्वीपासून आहे. फार पूर्वीपासून सांगू का? मी आळंदीला येण्याच्या अगोदर पासून आहे. आदरणीय गुरुवर्य देवराम बाबांचं येणं आमच्या गावाकडं त्याही काळामध्ये असायचं अगदी लहानपणापासून. त्याच्यामुळे तेव्हापासून ऐकायचं आणि ते आमच्या घरी आले तर नेहमी एक वाक्य बोलायचे. काय बोलायचे? ते म्हणायचे की शोभा काळजी करू नका, आमचे आडनाव हागवणे. मला वाटते आज बरेच लोक हागवणे नावाचा महाराज कसा दिसतो हे पाहायला आले असतील. म्हणून आदरणीय बाबांच्या निमित्ताने अनेक महापुरुषांच्या मुखातून काळेवाडी गावाचं नाव ऐकलेलं आहे. आणि विशेष म्हणजे काकांनी सांगितलं जवळजवळ 12 महाराज मंडळी जे काही निर्गमित आहेत आणि काही विद्यमान आहेत असे एकूण 12 महाराज मंडळी म्हणजे 1 डझनभर महाराज मंडळी आपल्या गावात आहे. त्याच्यामुळं आपल्या गावाला संस्काराचा कुठल्याही प्रकारचा तोटा नाही. आणि अशा अवस्थेमध्ये उत्तर काला पूर्व काळामध्ये गेलेल्या पिढ्या या तर संस्कारात गेल्या, विद्यमानातही संस्कारक्षम आहे आणि भविष्यही संस्कारक्षम घडावं याच्यासाठी हा सर्वांनी अगदी ग्रामस्थांपासून तर आमच्या सर्वच गुरुवर्यांनी केलेला हा अट्टहास म्हणजे संस्काराची भविष्याची शुभरी आहे. विठ्ठल विठ्ठल. मी सांगत होतो उत्सव काळापेक्षा त्याला व्यायाम काळ म्हणून वापरलं पाहिजे. आणि मग जर उत्सव काळापेक्षा व्यायाम काळ म्हणून वापरायचा असेल तर हा उत्सव काळ आहे. मुलांना परीक्षा झाल्या का असं वाटतं आता 2 महिने आपल्याला मोकळा, आता आपण मनासारखं वागू शकतो. पण हेच 2 महिने जर पुढच्या वर्षभरात येणाऱ्या अभ्यासक्रमाची पूर्वतयारी करण्यासाठी दिले किंवा पुढे आपल्याला आयुष्यभराला जी दोरी लागणार आहे तिच्या पूर्वतयारीसाठी दिले तर त्याचा परिणाम काय घडतो या मुलांच्या भविष्यावरून आपल्याला पुढे समजणार, ते पाहायला मिळणार आहे. अशा प्रकारचं हे संस्कार शिबिराचं स्वरूप आहे. या काळामध्ये
आपल्याला काहीच चिंतन करायचं. मी अभंग जरी सेवेकरता निवडलाय तरी माफ करा, मी अभंगाच्याही अंगाने चिंतन करत असताना याच संबंधाने थोडंसं बोलण्याचा प्रयत्न करणार आहे. मला माहिती नाही मी किती अभंगाचं बोललो, कारण तेवढं बहुश्रुतता ज्ञानशीलता माझ्याजवळ नाही. अगदी सरळ सांगायचं झालं तर गाथा मंदिरावर थोडीफार सेवा करतो म्हणून ही आजची सेवा आहे. विठ्ठल सेवेकरिता निवडलेला अभंग जगद्गुरु श्री तुकोबारायांचा आहे. हा अभंग जवळजवळ सगळ्यांच्या पाठांतरातला आहे, निदान कानपाठ तरी सगळ्यांचा. या अभंगातून तुकोबारा आपल्याला उपदेश करतायत. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, देवाला आपलंस केलं पाहिजे, भगवत प्राप्तीसाठी प्रयत्न केला पाहिजे. का बरं? तो जर नाही केला तर काय? तेने बिन जीवा सुख नभे, त्याच्याशिवाय देवाला आपलं केल्याशिवाय जीवनाला सुख मिळणार नाही, जीवाची इति कर्तव्यता सिद्ध होणार नाही. मग महाराज आम्हाला तर सुखाचा अनुभव इतर विषयांमध्येही दिसतो, मिळतो किंवा अनुभवाला येतो, त्याचं काय? तुकोबाराय म्हणतायत जरी सुखाचा अनुभव वाटला तरी तो भ्रांतीजन्य आहे. वास्तविकता अशी आहे देवाला सोडून सगळं म्हणजेच इतर इरती मायिके उलट माईक असल्यामुळे सुखरूपतेचा भ्रम भ्रांती अनुभव त्यात येत असला तरी सुद्धा लक्षात ठेवलं पाहिजे दुःखाची जनिती ते सगळे दुःखाला प्रसवणारे आहेत. आणि मग ते दुःखाला प्रसवणार आहेत का? तर त्याचं व्यापकत्व त्याचं भूमात्व सांगता येत नाही. आदी अंती अवसानी निषेध रूपाने सांगितलंय. ते व्यापक नाहीत, भूमा नाहीत, म्हणून ते दुःखाला प्रसवणारे आहेत. मग करावं काय? करावं एकच, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. महाराज परिणामतः आमच्या जीवनामध्ये जर देव प्राप्तीसाठी प्रयत्न केला तर सुख मिळेल असं तुम्ही म्हणतायत का? कारण त्या सुखरूप परमात्म्याला प्राप्त करायचंय. पण त्याची सुखरूपता आम्हाला काय देणार? आम्हाला काय देणार? तुकोबाराय सांगतायत अविनाश करी आपुलिया ऐसे. याचे 2-3 अन्वय गुरुवांच्या मुखातून ऐकलेत. एवढा पहिला, तो परमात्मा आपल्यासारखं अविनाश इतरांनाही करतो, म्हणजे आपल्यालाही करील, स्वतःप्रमाणे अविनाश बनवे. फक्त एक केलं पाहिजे, लावी मना पिसे गोविंदाचे. आपण आपल्या मनाला भगवंताचं पिस लावलं पाहिजे, त्याला आपलंस करण्यासाठीचा प्रयत्नच आयुष्यभर केला पाहिजे, जीवनभर केला पाहिजे. आणि मग महाराज तो जर आपल्याला अविनाश करणार असेल म्हणजे आता आम्ही मरणार नाही. मरणार नाही हे खरं आहे. विनाश नाश मृत्यू आपल्या जीवनाला स्पर्श करणार नाही, पण त्या मृत्यू रहित अवस्थेला अविनाश स्थितीला प्राप्त करून घ्यायचा असेल तर एकदा मरावं लागेल की ज्याच्यामुळं पुन्हा जन्म मरणाची परंपरा खंडित होईल आणि कीर्ती रूपाने अवशिष्टता शिल्लक राहील. आणि हे सगळं व्हायचंय ना तर त्याच्यासाठी प्रयत्न याच गोष्टीसाठी करावा. आपुला तू एक देव करुणी घ्यावा, नाम लावी मना पिसे गोविंदाचे. विठ्ठल तुम्हाला सर्वांना उपदेश करत आहे. उपदेश ही भूमिका अशी आहे जिथं उपदेश करण्याचा एक अधिकारी आहे आणि उपदेश स्वीकारणारा एक उपदेश ग्राहकाचाही अधिकार आहे. ज्या वेळेला संत वचनांमध्ये किंवा वाङ्मयामध्ये आपल्याला उपदेश वाचक काही वचन सापडतात त्यावेळेस तसं तर गुरुरायांच्या मुखातून असं ऐकलंय की समग्र संत वाङ्मयाचा विचार करा आणि मग आपल्या परंपरेमध्ये वारकरी शिक्षण संस्थेच्या नियमानुसार गाथेचं वर्गीकरण प्रकरण पर अभंगामध्ये केलेलं आहे. काही अभंगांचं काही प्रकरणांमध्ये वर्गीकरण केलं. हे करत असताना तो अभंग त्याच प्रकरणात असावा असा अट्टहासही परंपरेने केला आणि तो योग्य आहे. पण कदाचित जर कुणी म्हटलं महाराज संत पर प्रकरण, पंढरी पर प्रकरण, उपदेश पर प्रकरण, मागणीचं प्रकरण, मंगळाचरणाचं प्रकरण, बाळक्रीडेचं प्रकरण, हे अनेक प्रकरण आहेत. या सगळ्या प्रकरणांना वेगवेगळ्या अंगाने पाहण्यापेक्षा सगळ्या प्रकरणांचा म्हणजे सगळ्याच संत वाङ्मयाचा विचार एका अंगाने करता येईल, एकाच संज्ञेने करता येईल असं कोणतं? तर मला वाटते सगळ्याच संत वचनांचा किंवा सगळ्याच प्रकरणांचा विचार एका नावाने करता येतो म्हणजे उपदेश प्रकरण. संत पर असू द्या तोही उपदेश आहे, पंढरी पर असू द्या तोही उपदेश आहे, मागणी पर असू द्या तोही उपदेश आहे. आणि आजचं विशेष म्हणजे ज्या प्रकरणातला अभंग निवडलाय हा विशेषतः उपदेश पर प्रकरण आहे.
मग याला जर स्वतंत्र उपदेश रूपकथा असेल किंवा उपदेश स्थिती असेल तर याच्यातला उपदेश हा सर्वांसाठी विशेष प्रावीण्याने स्वीकारण्यासारखा आहे. उपदेश करण्याचा अधिकारी आणि उपदेश ज्याच्या करता केला जातो तोही एक स्वतंत्र अधिकारी आहे. उपदेश करणारा कोण अर्थात उपदेशक कोण आणि उपदेश स्वीकारणारा म्हणजे उपदेश ज्याच्या करता आहे तो म्हणजे उपदेश ग्राहक असे दोन शब्द आहेत. म्हणजे कोणी सांगते म्हणायचे उपदेशक वेगळा आणि उपदेशक ग्राहक वेगळा. उपदेश करणारा उपदेशक आहे पण त्याचाही एक विशिष्ट अधिकार असावा ना. आता या दोघांमधली मर्यादा फार स्वतंत्र आहे. उपदेश कुणी करावा हे सांगत असताना तुकोबाराय स्पष्ट बोलतायत ज्याच्या अंगामध्ये संत चिन्ह उमटलेली आहेत तोच उपदेशाचा अधिकार. नाही संत चिन्ह उपदेशालागी पात्र झाला. तिथं शंका वाटते वाचन रचनेमध्ये नक्की हे प्रमाण कोणासाठी उपदेशकासाठी आहे का उपदेशकाच्या निषेधासाठी. निषेधासाठी नाही उपदेशकासाठीच आहे फक्त त्याच्यात एक चिन्हाचा वापर करावा लागतो. संत चिन्हे अंगी उमटली नाही सांगा उपदेशालागी पात्र झाला प्रश्नचिन्ह. ज्याच्या अंगामध्ये संत चिन्ह उमटलीच नाही संत चिन्ह दिसतच नाही सांगा बरं तो उपदेश करू शकतो का याचा उत्तर आहे नाही. याला अभ्युपेत्य परिहार असं म्हटले शास्त्रामध्ये. हा प्रश्न निर्माण करायचा आणि त्याचं उत्तर त्याच्यात अंतर्गत असतं. अर्थात उपदेश करण्याचा अधिकारी कोण जो संत चिन्हांनी युक्त आहे ज्याच्या अंगामध्ये समग्र संत चिन्ह पाहायला मिळतात तो खरा उपदेश. इतरांना उपदेश करण्याचा अधिकार नाही. मग आजचे उपदेशक जगद्गुरु श्री तुकोबाराय तुकोबाराय उपदेश करतात कारण तुकोबाराय संतत्वाने सिद्ध आहेत. आता तुकोबारायांचं संतत्व ते आपण काय सांगावं महाराज. तुकोबारायांच्या संतत्वाचा विचार तुकोबारायांचे प्रथमदर्शी किंवा प्रत्यक्षदर्शी असणारे साक्षात रामेश्वर भट्टांनी करून ठेवला. आता तो सगळ्या ठिकाणी पाहायला मिळतो. मला स्वतंत्र विचार करायचा नाही. ज्ञानोबारायांनी ज्या तुकोबारायांच्या संतत्वाचा विचार करावा तुका सर्वश्रेष्ठ प्रिय आम्हा थोर काजो अवतार त्यांच्या उपदेशकत्वाचा अधिकार ज्ञानोबारायांनी दाखवावा. त्यांच्याकडं धरणे करायला ज्ञानोबारायांनी पाठवावं हेच त्यांच्या संत चिन्हत्वाचं सिद्धीकरण आहे आणि हे त्यांच्या उपदेशकतेचं सिद्ध आहे. असे जगद्गुरु श्री तुकोबाराय आज आपल्याला उपदेश करतायत. पण लक्षात ठेवा तुकोबारायांचा उपदेश करण्याच्या भूमिकांमध्ये दोन प्रकार पाहायला मिळतात. एक उपदेश असा आहे ज्या उपदेशामध्ये अधिकार पाहून उपदेश केला. अधिकार तैसा करू उपदेश साहेब मुझे द्यास तेचे देऊ तो आपण घेत असे. अधिकार तैसा दाबियेला मार्ग एक आहे आणि दुसरा आहे अधिकार तैसा करू ज्याचा जसा अधिकार असेल तसा उपदेश करावा. ही त्यांची उपदेशकाची भूमिका आहे. पण अजून याच्यातला बारकावा असा आहे तुकोबाराय म्हणतात उपदेश करत असताना कसा करावा. स्वतंत्र हा माझा शिष्य आहे
म्हणून त्याला शिष्य करावा, उपदेश करावा असा अधिकार भेदाने उपदेश न करता मेघ जसा समान वर्षाव करतो ना, मेघवृष्टीने करावा उपदेश, हरी गुरुने करावा देश, हरी गुरुने करावा देश, मेघवृष्टीने करावा उपदेश, हरी गुरुने करावा देश, हरी गुरुने करावा देश. उपदेश कसा करावा? मेघाच्या वृष्टीप्रमाणे करावा, मेघवृष्टीने करावा उपदेश. आता मेघाची वृष्टी कशी आहे स्वतंत्र सांगायला पाहिजे, तुकोबारांच्या भाषेत नाही विचारित. मेघ अगन दरीशेत, मेघ वर्षाव करत असताना म्हणजे पाऊस पडत असताना तो पाऊस मेघाचा वर्षाव असा भेद करत नाही. कोणता भेद? इथं हा गंधरी इथं कमी पडलं पाहिजे आणि इथं शेत इथं जास्त पडलं पाहिजे असा विचार मेघ करत नाही. तसं तुकोबारा म्हणतात उपदेशकाने असा उपदेश करावा. कसा? इथं अधिकारी आहे त्यालाच उपदेश करणं हा अनधिकारी आहे, त्याला उपदेश करू नये असा उपदेश करत नाही. मग सर्वांना समान उपदेश करतात. फक्त मग काय होत आहे, हागणदरीवर उपदेश वर्षाव होतो पण त्याचा परिणाम दुर्गंधी पसरते आणि शेतात वर्षाव झाला तर त्याचा परिणाम पीक जोमाने येतं. विठ्ठल नाम साधनेची, भक्ती साधनेची सुलभता सांगत असताना या अधिकार भेदाचा विचार तुकोबारांनी आपल्याला स्पष्टपणे सांगितलाय. तुका म्हणे सोपे आहे सर्वांनी, सर्वांनी भक्ती साधनेची, नाम साधनेची सुलभता सांगितली. पण अधिकारी कोण? सगळे अधिकारी आहे पण घेणारा मात्र शहाणा अधिकारी. शहाणा तो येथे धनी किंवा ज्ञानोबारांचं हरिमानाचं प्रमाण. ज्ञानदेव म्हणे नाम हे सुलभ, पुढं सर्वत्र सुलभ आहे म्हटलं, पुढं दुर्लभ आहे म्हटलं. दुर्लभ कशा करता? जो विरळा आहे जाणणारा त्याच्या करताच हे ग्रहण होतं, तो याचा अधिकारी. आणि इतर मात्र त्याला जाणत नाही म्हणून त्यांना दुर्लभ आहे. नाहीतर साधना कशी आहे? सुलभ आहे. ज्ञानोबारांचा महिमा सांगतानाच्या धरणेकरांच्या प्रकरणातच तुकोबारांनी हे सांगितलं ना, करील ते काय नोहे महाराज परी पाहे बीज, हा शुद्ध अशुद्ध बीजाला परिणाम होणार नाहीये. विठ्ठल शहाणा तो, जो शहाणा आहे ना तो अधिकारी. तसं तर संतांचा उपदेश हा मेघवृष्टीप्रमाणे सगळ्यांकरतच असतो पण तो फळतो कुठं? शहाण्याच्या ठिकाणी. मग म्हणायचे मग सांगा, रावण माहिती ना तुम्हाला? रावण माहिती ना? हा, रावणाला किती भाऊ होते? रावणाला भाऊ किती होते? कोण कोण? एकटे विभीषण आणि कुंभकर्ण हे रावणाचे दोन भाऊ. चला छोटासा प्रश्न विचारायचा, तुम्ही मला उत्तर द्या. ऐका, लक्ष आहे ना? झोपायत नाही ना? झोप लागली तर सांगा. रावणाचे दोन भाऊ आहेत, यांचं वर्गीकरण करायचं ठरवलं. शहाणा कोण आणि मूर्ख कोण? हा काय विचारलंय? रावणाचे दोन भाऊ, एक आहे कुंभकर्ण आणि दुसरा आहे विभीषण. याच्यातलं वर्गीकरण करायचंय. शहाणा कोण आणि मूर्ख कोण? शहाणा कोणाला म्हणणार? विभीषणाला. आणि मूर्ख कोणाला म्हणणार? कुंभकर्णाला. सरळ आपण म्हणू कुंभकर्ण मूर्ख आहे आणि विभीषण कसा आहे? शहाणा आहे. पण नामदेव रायांना विचार, विभीषण शहाणा नामदेवरायांना विचारलं, महाराज विभीषण किती शहाणा आहेत? नामदेवराय म्हणतात तुम्ही शहाणा
पण माझ्या दृष्टीने जर विचारलं तर मनसी विभीषण शहाणा परी तो महामूर्ख जाणार. म्हणजे तर आपण कुंभकर्णाला मूर्ख म्हटलंय आणि विभीषण कसा ठरला? महामूर्ख आहे. पण मूर्ख बरा का महामूर्ख बरा? मूर्ख बरा म्हणतात. कुंभकर्ण जर मूर्ख आणि विभीषण जर महामूर्ख तर दोघही भले नाहीत. आता त्याची मीमांसा फार विस्ताराची. कुंभकर्ण मूर्खच का आणि विभीषण महामूर्ख का? कारण कुंभकर्णाने निदान पक्ष तरी बदलला नाही. साधा व्यवहार. कुंभकर्णाने काय केलं नाही? पक्ष बदलला नाही. तो सुरुवातीला रावणाकडनं होता आणि मरताना सुद्धा कुणाकडनं होता? रावणाकडनं होता. आता ऐका विभीषणाची गंमत. विभीषण भाऊ कोणाचा आहे? रावणाचा. पण रावणाची लाच खाल्ली आणि गेला कुणाकडं? हे राजकारण असत असते. लाच खाल्ली का माणसं लगेच पक्ष बदलतात. विभीषणाने पक्ष बदलला आणि पक्ष बदलल्यानंतर आला रामाकडे. मग आता नामदेव महाराज म्हणतात तो रामाकडे आला ना, आता त्याने शेवटपर्यंत कुणापाशी राहायला पाहिजे होतं? रामापाशी राहायला पाहिजे होतं. पण ज्या वेळेस रामप्रभूंनी रावणाला मारलं आणि मारल्याच्या नंतर प्रभू श्रीरामचंद्र पुन्हा अयोध्येला गेले वनवासाचा काळ संपून, त्यावेळेस हा रामाबरोबर नाही गेला. मग जरी रामाने सांगितलं तरी राहिला, पण लंकेत राहिला. कुणी म्हणेल रामाची आज्ञा म्हणून राहिला, पण रामाची आज्ञा फक्त त्याला नव्हती देवा. ऐकलंय? कुंभकर्ण मूर्ख आहे, विभीषण महामूर्ख आहे. मग इथं शहाणा कुणी आहे का नाही? म्हटलं एक जण पक्का शहाणा निघाला. कोण? भगवान श्रीरामचंद्रांचा धाकटा भाऊ, ज्याला आपण लक्ष्मणजी म्हणतो. भयंकर शहाणा निघाला. त्याच्यातलं शहाणपण असं आहे. आता लक्ष्मणजींचं जीवन हा स्वतंत्र विचाराचा मुद्दा आहे, चिंतनाचा विषय. राम शेवळकरांनी फार बोल त्याच्या व्याख्यान केलं ऐकण्यासारखे. तर त्या लक्ष्मणाबद्दल बोलताना असं सांगितलंय, वाल्मिकी महर्षी म्हणतात लक्ष्मणाच्या समोर काही प्रलोभनं मांडली गेली. केव्हा? प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला जात असतात. प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला निघाले, राजगादीवर बसणार होते. कैकेयीने वर मागून घेतले. प्रभू वनवासाला जायला निघाले. त्यांनी कुठल्याही प्रकारचा विरोध केला नाही. करायला पाहिजे होता पण विरोध न करता निघाले, सहज निघाले. प्रभू श्रीरामचंद्र वनवासाला निघाले आणि मग रामप्रभूंच्या मागे धर्मपत्नीच्या अधिकाराने सीता माता निघाली आणि सेवेकरता लक्ष्मणजी निघाले. लक्ष्मण मागे निघाला. प्रभू श्रीरामचंद्रांनी सांगितलं लक्ष्मणा तू माझ्याबरोबर येऊ नकोस. का? तुझी गरज माझ्यापेक्षा अयोध्येला जास्त. लक्ष्मणाला भगवान बोलले. वाल्मिकी रामायणामध्ये फार विस्ताराने विचारला. प्रभू श्रीरामचंद्र म्हणतात लक्ष्मणा तू करायला पाहिजे. का? कारण इथं काही कपट कारस्थान घडण्याची शक्यता आहे. प्रभू श्रीरामचंद्रांनी लक्ष्मणाच्या समोर अशा काही राजकीय बाजू मांडल्या ज्या बाजू खरंच चिंतनासारख्या आहेत. काय मांडलं? पहिलं सांगितलं लक्ष्मणा ऐक, कालच आपल्या बापाने म्हणजे दशरथ राजाने राजगादीचा निरोप घेतलाय. आता मी राजगादीवर बसणार नाही असं जाहीर केलंय. गादी आज माझी होणार होती, पण कैकेयी मातेच्या वरामुळे मी कुठे चाललोय? आता वनवासाला चाललोय. मग आता या गादीचा जो उत्तराधिकारी आहे तो आहे भरत, पण तोही वर्तमान काळामध्ये अयोध्येमध्ये हजर नाही. तोही आजोळ घरी गेलेला आहे. मग आता बापाने राजगादी सोडलीये, मी अधिकारी हक्कदार आहे, मी वनवासाला चाललोय आणि जो आता अधिकारी राजा होणार आहे तोही इथं विद्यमान हजर नाहीये. या काळात जर आपण सगळेच निघून गेलो, तोही माझ्या बरोबर आला तर शत्रू राष्ट्र आपल्यावर आक्रमण करतील आणि या संधीचा फायदा घेऊन आपल्या राज्याला ताब्यात घेतील. लक्ष्मणा तू इथं थांबलं पाहिजे आणि सध्या राजगादी तू सांभाळली पाहिजेस. पण लक्ष्मणाकडे ही जबाबदारी दिली होती. लक्ष्मणाने स्पष्ट सांगितलं दादा आता मला बाप कळत नाही, मला आई कळत नाही, मला राजा कळत नाही, मला राज्य कळत नाही, मला एकच कळतं राम. आणि मग आता ते रामरक्षेतलं फार सूत्र गोड आहे. सांगायचे हे वचन लक्ष्मणाच्या मुखात शोभतं. कोणतं? माता रामो मत पिता रामचंद्र, स्वामी रामो मत सखा रामचंद्र, सर्वस्वं मे रामचंद्रो दयालुर, नान्यम जाने नैव जाने न जाने. लक्ष्मण म्हणतोय मत माता रामचंद्र, मत नाम मम पिता रामचंद्र, मम स्वामी रामचंद्र, मम सखा रामचंद्र, मम सर्वस्वं रामचंद्र, अहम अन्यम न जाने न एव जाने नैव जाने. विठला विठला आपल्या याच्यावरून निघाला होता शहाणा तो धनी. जो शहाणा आहे तो याचा अधिकारी. राम त्याला मिळतो. कुणाला? जो शहाणा आहे त्याला मिळतो. विभीषण शहाणा वाटतो
तो शहाणा आहे म्हटले तो महामूर्ख निघाला. कशा करता विचार केलाय? जगद्गुरु श्री तुकोबाराय उपदेश करतायत, ते उपदेशक आहे. आपण सगळेच उपदेशाचे ग्राहक होण्याकरता आलो, किंवा हा सगळा विश्वातला जनसमुदाय प्रत्येक मनुष्य मात्र संतांच्या उपदेशाचे ग्राहक ठरावे, तुकोबारायांची अपेक्षा आहे. सगळ्यांच्या उद्धाराची काळजी ना. सगळ्यांची येथे आहे अधिकार. आपण दररोज ऐकतो, नेहमीचा विचार आहे हा, सगळे अधिकारी व्हावेत. काय ब्राह्मण, क्षत्रिय, वैश्य, शूद्र, चांडाळ हे अधिकार, सर्वांना अधिकार दिलाय. आणि सगळ्यांनी आमच्या उपदेशाचं ग्राहक व्हावं, आमचा उपदेश ऐकावा आणि त्यानुसार सर्वांनी आपल्या उद्धाराचा मार्ग प्रशस्त करावा, ही जगद्गुरु श्री तुकोबारायांची अपेक्षा आहे. पण गंमत अशी आहे, जो कोणी शहाणा ग्राहक होतो तोच याचा अधिकार सिद्ध करतो आणि त्यानुसार तो प्राप्त होतो. आज तुकोबाराय सर्वांसाठीच उपदेश करतात. अजून एक वर्ग सांगतो, म्हणजे पुरोहित पण ऐकले. आपण काय सांगणार आहे? व्याकरणाच्या अंगाने जर उपदेश करायचा पाहायचा झाला तर उपदेशामध्ये दोन भूमिका पाहायला मिळतात, एक आज्ञार्थ आणि एक विद्यार्थ. दोन्ही भाषा उपदेशामध्ये पाहायला मिळते. आज्ञार्थाची भाषा उपदेशामध्ये पाहायला मिळते आणि विद्यार्थाची भाषा उपदेशामध्ये पाहायला मिळते. पण संत वाङ्मयात जर या दोन्ही प्रकारच्या क्रियापदांचा विचार करायचा झाला तर क्रियापद जर आज्ञार्थामध्ये असेल तर तो उपदेश एका विशिष्ट अधिकाऱ्याकरता असतो, आणि क्रियापद जर वाक्यामध्ये उपदेशामध्ये विद्यार्थामध्ये पाहायला मिळत असेल तर तो उपदेश सर्वांकरता समष्टी असा पाहायला मिळतो. विठ्ठल आता याची प्रमाण आहे. फक्त उदाहरण म्हणून सांगायचं झालं तर क्रियापद विद्यार्थामध्ये वापरलं तर सर्वांकरता, आणि आज्ञार्थामध्ये वापरलं तर एकट्याकरता किंवा विशिष्ट अधिकाऱ्याकरता. कारण आज्ञार्थामध्ये कर असं म्हटलं जातं आणि विद्यार्थामध्ये करावं असं सांगितलं. करावं म्हटलं का सगळ्यांनी करा, आणि आज्ञा कर म्हणत असताना तू कर, तुम्ही करा, या अंगाने प्रत्येक एका करता किंवा विशिष्ट समुदायाकरता, मनुष्य मात्रा करता असेल, बांबरा करता असेल, विषयी करता असेल, त्याच्या अवस्थेतून त्याच्या स्थितीतून त्याचं उत्थान व्हावं आणि तो वर यावा याच्याकरता त्याला केलेला एक स्वतंत्र उपदेश असतो. असा एक स्वतंत्र अधिकाराचा उपदेश आहे. आज तुकोबाराय जो उपदेश करतायत हा उपदेश आज्ञार्थामध्ये न करता समष्टी सर्वांना स्वीकारता यावा असा विद्यार्थ्यांना उपदेश करतायत आणि भगवत प्राप्तीचा करतायत अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये. आपुला तो एक देव करुणी राम, आपुला तो एक देव करुणी राम, आपुला तो एक देव करुणी राम, आपुला तो देव करुणी घ्यावा. तुकोबारायांचा उपदेश आहे, आपुला तो एक देव करुणी घ्यावा. क्रियापद जर फक्त घ्या असं असतं तर तो आज्ञार्थ झाला असता, पण घ्याला पुढे वा प्रत्यय लागलाय, विद्यार्थ झालाय. घ्यावा, घेतला पाहिजे या अर्थामध्ये तुकोबारायांचा. हो, प्रत्येकाने घेतला पाहिजे.
ही तुकोबाराची अपेक्षा आहे. कारण मनुष्य जीवनाची इति कर्तव्यातच करते. तुका म्हणे जन्मा आल्याचे सार्थक विठ्ठलाची एक देखील या भगवत दर्शनाने जीवनाची इति कर्तव्यता सिद्ध होणार आहे. अन्य कोणत्याही गोष्टीने माणसाचं जीवन संपन्न होणार नाहीये, परिपूर्ण होणार नाहीये. मग जीवाने काय करावं? आपुला तू एक देव करुणी घ्यावा, देणे विना जीवा सुख नव्हे. हेतू देत आहेत पण निषेध मुखाने देत आहेत. त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. सुखाची अभिलाषा तर प्रत्येकाच्या अंतःकरणात आहे ना. ते प्रसिद्ध वचन आहे, सुखम सर्वाय रुच्यते. सर्वांना सुख आवडतंय. दुःखात उत्विजते जंतु, जंतु दुःखात उत्विजते. सगळेच जीव दुःखाला उबगले आणि मग सगळ्यात सुख सर्वांना आवडतंय. सुखाची अभिलाषा, सुखाची रुची, सुखाची प्रीती. तसं तर आता सुखम सर्वाय रुच्यते असंही म्हटलंय. आणि रुचिनाम वैचित्र्य तिथं म्हणत असताना प्रत्येकाच्या रुचीचा विषय भिन्न आहे असं म्हटलंय. मग पुष्पदंतजी म्हणत असताना रुचिनाम वैचित्र्यात रुजुकुटीला नाना पदविश्राम अनेक पंथ आहेत, पण ती पंथांची रुची वेगळी आणि पंथांनी प्राप्त होणाऱ्या साध्याची गम्याची रुची वेगळी आहे. विठ्ठल पंथ सुलभ असावा ही पंथाबद्दलची रुची आहे आणि साध्य गम्य सुखरूप असावं ही साध्याबद्दलची रुची आहे. पंथाबद्दलची रुची भिन्न आहे का? कारण पंथ प्रत्येकाच्या योग्यतेनुसार भिन्न आहे. आपण मगाशी प्रमाण पाहिलं, अधिकार तैसा दावियेला मार्ग. तो मार्ग म्हणजेच पंथ आहे. त्या पंथाचा विचार स्वतंत्र आहे. आज आपल्याला जर रुचीचा विचार सुखाच्या अंगाने करायचा असेल, सुखम सर्वाय रुच्यते पाहायचं असेल, तर सर्वांची रुची सुखाबद्दलची आहे. सगळ्यांना सुखच हवंय आणि सुखासाठी तर सगळे धडपडतायत ना. मग तुकोबाराय म्हणतायत तुम्हाला सुख पाहिजे ना, तर मी सांगतोय या साधनेशिवाय, या प्रयत्नाशिवाय, या अट्टहासाशिवाय देणे विना जीवा सुख नव्हे. याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. काय? या दोन्ही चरणांमध्ये, पहिल्या आणि दुसऱ्या चरणात सुखाचंही कारकत्व आहे आणि दुःखाचंही कारकत्व आहे. सुखाचं कारकत्व सांगितलंय देवाला आणि दुःखाचं कारकत्व दिलंय माईक पदार्थाला. विठ्ठल थोडासा यांच्याशी संवाद करतो. काय बाळा ऐकताय ना? थोडस मध्ये मध्ये वर पाहता ना, तुमच्यासाठी पण किती असं लक्षात ठेवायचं. काय? सुख आणि दुःख ऐकताय ना? सुख आणि दुःख याच्यापैकी तुम्हाला काय आवडतंय? सुख आवडतंय. काय आवडतंय? सुख आवडतंय. तुम्ही आतापर्यंत याच्या अगोदर कधी कीर्तन ऐकलंय का? ऐकलंय ना. संसारामध्ये सुख आहे असं ऐकलंय का? दुःख आहे असं ऐकलंय? दुःख आहे नक्की ना. संसारामध्ये काय आहे? दुःख आहे. एखादं प्रमाण सांगता येईल का तुम्हाला? नाही. कुणीतरी एखाद्याने सांगितलं संसार दुःख. कारण आमचा असा दावा आहे, कीर्तनात आलेला प्रत्येक माणूस असा आहे ज्याला संसार दुःखमुळे प्रमाण एवढं तरी पाठ. आमचे पॉतर म्हणायचे एवढं पाठ आहे, यात नवल नाही. मग हे त्याच्या चाली सकट पाठ. त्याची चाल संसार दुःख, ती चाल म्हटल्याशिवाय संसाराचे दुःख पोहोचत. ते संसारामध्ये काय? मग सुख का दुःख बोला. आणि संसारामध्ये काय? दुःख आहे ना. मग संसार केला पाहिजे का? आमच्या पंचमुखाचं उदाहरण सांगतोय. ऐका 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 तुमच्या करता येतं. कारण आता ज्यांनी केलं त्यांना सोडून द्या. आपलं राहिलंय ना अजून. लक्ष द्या. अरे शिबिर तुमचं चाललंय. पहा, तुम्हाला अग्नी माहितीये का? विस्तू माहिती नाही? हे चांगलं माहिती. अग्नी विस्तव माहितीये ना. त्या विस्तवाला हात लावल्यानंतर बुचकळ होतात का नाही? नाही. मग काय होतं? चटका बसतो, पोळतं, भाजतं. चला हा चटका बसतो. विस्तवाला हात लावल्यानंतर चटका बसतो. ऐकताय ना? विस्तवाला हात लावल्यानंतर चटका बसतो. पण आता प्रश्न असा आहे, विस्तवाला हात लावल्यानंतर चटका बसतो हे माहिती असून सुद्धा जर एखादा मनुष्य जाणीवपूर्वक हातात विस्तव धरत असेल तर त्याला तुम्ही शहाणा म्हणणार का मूर्ख म्हणणार? विस्तवाला हात लावल्यानंतर चटका बसतो हे माहिती असून सुद्धा सगळे ब्रह्मचारी विस्तवाला हात लावल्यानंतर चटका बसतो हे माहिती असून सुद्धा विस्तव हातात धरणारा कोण झाला? मूर्ख. मग संसारामध्ये दुःख आहे हे माहिती असून सुद्धा संसार करणारे कोण झाले? साधा व्यवहार आहे ना. काय तसं विस्तवाला हात लावल्यानंतर चटका बसला तुम्हीच सांगितलंय मूर्ख आहे. आता कुणीही संसार करणार
सुखाची अभिलाषा जर असेल तर कारण कशाचं केलं पाहिजे? सुखाचं. दुःखाची अभिलाषा असेल तर दुःखाचं कारण. पास व्हावं असं वाटत असेल तर अभ्यास, आणि नापास व्हावं असं वाटत असेल तर टाइमपास. तुम्ही काय करणार? टाइमपास, अभ्यास. बरोबर आहे. सुखाची अभिलाषा आहे तर काय केलं पाहिजे? संसार नाही. मग त्याच्याकरता सांगितले आपुला तो एक देव करुणी घ्यावा. या दोघांमधलं अंतर आहे. देव म्हणजेच परमार्थ आहे, आणि पुढच्या चरणात सांगितलं माईक म्हणजे सगळा संसार. संसाराचा आणि देवाचा विवेक आहे. हा विवेक जर आपल्याला कळायचा आहे ना, जास्त भानगडीत पडू नका. सांगू, ज्ञानोबा तर म्हणतायत संसार आणि परमार्थ हे सार आणि असार आहे. आणि या दोघांमधला विवेक कळायचा असेल ना, दररोज एक उपासना करा. सारा सारा विचार हरे पाठ हरे पाठ हरे पाठ. निर्गुण हे सार. पुढं सारा सार विचार हरिपाठ. लक्षात ठेवा, सार म्हणजे परमार्थ आणि आसार म्हणजे संसार. कळतंय ना? सार म्हणजे परमार्थ आणि आसार म्हणजे संसार. या दोघांमधला अंतर काढण्याकरता जो विचार करायचा आहे ना, तो विचार त्रिगुणातला आणि निर्गुणातला विचार, सार आणि असारातला विचार म्हणजेच परमार्थ आणि संसारातला विचार. विवेक जर आपल्या ठिकाणी जागा राहावा असं वाटतंय ना, त्यानुसार म्हणतात एकच करा, सारा सार विचार हरिपाठ. मग मी विनंती करेन सगळे विद्यार्थी आहेत ना, तुम्हाला बाकीचं आता काय आहे, हे कीर्तन तुम्हाला लय जड जाते मला चांगलं माहिती. कारण कीर्तनात बसणं ही आपली वृत्ती नसते या काळात. या काळामध्ये मी सुरुवात नाही तर उत्सव काळ आहे हा, आणि हा उत्सव काळ म्हणजे मुक्तपणाने आकाशी झेप गेले पाखरा. हा जरी सोन्याचा असला तरी पिंजराच आहे त्यांना, माहितीये. पण तरी सुद्धा एवढा विचार तरी लक्षात ठेवला पाहिजे. सारा सार विचार आणि पाठ आपल्यासाठी आयुष्यभराची शिदोरी आहे. आपल्याला संसार आणि परमार्थ काय, माणसाला जीवनभर दुःख का भोगावं लागतं याचं कारण सांगताना माणसं संसारात राहतात म्हणून दुःख भोगावं लागतं. आणि ज्ञानोबाने सांगितले मग माणसं आता काय, विवेक फार कठीण आहे. हा विवेक राहत नाही. आपण अविवेक त्याच्यावर सत्ता गाजवतो, आणि याच भ्रांतीला तर अविद्या असं म्हटलंय. यम भ्रांती अविद्यास्या विद्येशानी वर्तते पंचदश कामे. काय संसारम परमार्थोयम संलग्न स्वार्थवस्तुनी अयम संसार एव परमार्थ. संसारात माणसं खरं समजतात, संसाराच्या ठिकाणी सत्य तो बुद्धी मानतात. हा जो मिश्रणाचा अविवेकाचा भाग घडतो, हा अविवेक संपावा. आणि तो जर नाही संपला तर मग काय होतं, त्यानुसार त्याची मीमांसा केली, ते अंतरनिनती वापुडे म्हणून अगत्य सेवने घडे. संसार आणि परमार्थ याचा अंतर कळत नाही, आणि म्हणून काय होत आहे, करायला पाहिजे परमार्थ पण करतो माणूस काय, संसारच करतो. याचं कारण संसार आणि परमार्थ या दोन्हीमधलं अंतर कळत नाहीये. विठ्ठल करायचं असेल ना, सगळ्यात महत्वाची उपासना आहे हरिपाठ. हरिपाठ दररोज झाला पाहिजे. शिबिर 15 दिवस असतं, 18 दिवस असतं, लक्षात ठेवा. पण शिबिराच्या नंतर सुद्धा हरिपाठ नाही तुटला पाहिजे. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे, आमचे गुरुवर्य पांडुरंग बाबा बोले, त्यांना आपण सगळे ओळखतात, सगळ्यांच्या परिचयाचे आहेत. अगदी तुम्हाला घरात परिचय त्यांचा. असे आदरणीय गुरुवर्य बाबा कुठेही असले, कितीही अडचणीत असले तर नियमाने कधी हरिपाठ नाही. प्रवासात सुद्धा त्यांचा हरिपाठ चुकत नाही. का? कारण हरिपाठ ही आपली वारकऱ्याची प्रत्येकाची मूलभूत साधन आहे. प्रथम उपासना, आणि प्रथम आहे म्हणजे दुसरी केलं का पहिली तर सोडायची अशी नाही. वारकऱ्याची बीज काय, बीज आणि फळ हरीचे नाम, बीजावस्थेपासून तर फलरूप साध्यरूप स्थितीपर्यंत करण्याची एकमेव उपासना आहे. विठ्ठल
काय देव आपलासा करावा का, कारण तो सुखाचा कारक आहे. आता कारक म्हणत असताना पुन्हा कारण रूपता त्याच्या ठिकाणी आणायची आणि म्हणून बोलायचं असं नाही, बोलावं लागतंय म्हणून बोलायचंय. वास्तविक पाहिलं तर देव सुख देतो किंवा देवाजवळ सुख आहे हे म्हणत शास्त्राला मान्य नाही. देवाजवळ सुख आहे असं म्हटलं का सगळं शास्त्राचं मुसळ केलं गेलं. का देवाजवळ सुख नावाची वस्तूच नाही. म्हणून महाराज आम्ही तर आतापर्यंत हेच ऐकलंय, सुखा करता देवाजवळ या. तुम्ही सांगत असता सुखाला की तरी तरी तू पंढरीशी जाय, योग्य वेळ अंतून म्हणता देवाजवळ सुख नाही. तर याचं उत्तर आता गुरुने सांगत असतात, आपण बऱ्याच वेळा ऐकलंय, सगळ्यांना माहितीये. फक्त सांगण्याकरता मी लिहून सांगतो, देवाजवळ सुख नाही हे कायम लक्षात ठेवा. देवाजवळ गेलं ना सुख कधीही मागायचं नाही. का, कारण देवाजवळ सुख नाहीच आहे. मग आम्ही देवाजवळ जायचे कशाला, तर देवाजवळ सुख नाही, मग देव म्हणजेच सुख आहे. देवाजवळ सुख म्हटलं का देव वेगळा आणि सुख वेगळं होत आहे. आपण असंच करतोय, देवापासून वेगळ्या सुखाची अपेक्षा करतोय. जोपर्यंत आपण देवाला वेगळं ठेवून सुखाची अपेक्षा करतोय तोपर्यंत सुख मिळणार नाही. म्हणून तर तुकोबारांनी काय सांगितलंय, देणे विना जीवा सुख नव्हे. याच्या करता देवाजवळ सुख मागा असं नाही म्हटलं, मग देवाला आपलंसं करून घ्या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. देवाला आपलंसं करा म्हणजेच देव आपला झाला, म्हणजेच देव म्हणजे असणारं सुख, ती सुख रूपता आपली झाली. विठाला देव आणि सुख या संज्ञा भिन्न आहेत, वस्तू मात्र एकच आहे. आता याच्यामध्ये संज्ञा भिन्नता आणि वस्तूची एक रूपता फार विस्ताराने पाहायला मिळते. कालच असते मला पण उदाहरण केलं, ते म्हटले कुटस्थ आणि चिदाभास यांच्यामध्ये नाव मात्र भेद असं म्हणा आणि वस्तुता एकच वेळ असं म्हणा. पण शास्त्राला तर कुटस्थ आणि चिदाभास यांच्यातला भेद मान्य करायचा, सिद्ध करायचा आहे. आणि भेद सिद्ध करून कुटस्थाची सच्ची आनंद रूपता आणि जीवाच्या ठिकाणी असणारी असज्जड दुःख रूपता ना माईकता ती सिद्ध करून त्याला वेगळं करून त्याच्यापासून जीवाला कुटस्थतेत आणायचे, हे करायचे. पण याच्या करता या दोघांमधलं अंतर न कळण्यासाठी जो अविवेक कारण ठरतो ना, त्याची मीमांसा तिथं फार विस्तारणे केलेली आहे. देव आणि सुख या दोघांमध्ये त्यांनी उदाहरण काय दिली, ते म्हटले घोडा आणि गाय ही दोन नावं भिन्न आहेत. मग घोडा नावाचा अर्थ वेगळा आहे, घोडा नावाचा पशु आहे, आणि गाय नावाचा अर्थ दोन नावाचा पशु आहे. तसं दोन नावं आली म्हणजे दोन स्वतंत्र वस्तू झाल्या. तसं म्हटले इथं कुटस्थ किंवा इथं देव आणि सुख हे दोन वस्तू आहेत, नावं दोन आहेत. पण म्हटले तसं नाही, काही वस्तू नाव भिन्न म्हणजे संज्ञा भिन्न आणि संज्ञी भिन्न असतात. पण काही ठिकाणी संज्ञा भिन्न असतात पण संज्ञी मात्र एकच असते. अशा वेळेला गोंधळ झाला पाहिजे. मग आपला हात आहे, हाताला हस्त असंही पण म्हटलं जातं आणि हाताला कर असंही म्हटलं जातं. मग हस्त म्हणजे वेगळा हात आणि कर म्हणजे वेगळा हात असं होत नाही. एकाच संज्ञेला दोन दोन संज्ञा येतात. तसंच आहे, सुख नावाची संज्ञा एकच जी आहे तीच संज्ञा देव नावाचीही आहे आणि या दोन्ही संज्ञांचा संज्ञी मात्र एकच आहे. त्याला म्हणा सच्चिदानंद रूप परमात्मा. विठाला देवाचं आणि सुखाचं अनन्यत्व हे आपल्याला कळावं, हा तुकोबारायांच्या उपदेशाचा प्रमुख मार्ग. आणि म्हणून तुकोबारा बोलताय, देवाला आपलंसं करा, त्याच्याशिवाय तेने विना जीवा सुख नव्हे, त्याच्याशिवाय जीवाला सुख मिळणार नाही. का, कारण देव आपलासा केल्याशिवाय सुख मिळत नाही हे म्हणणं म्हणजे देवाशीच जीवाला संबंध जोडला पाहिजे. आता देवाला आपलंसं करायचं म्हणजे काय, याचा स्वतंत्र विचार आहे. कारण देवाशी आपलेपणाचा संबंध जोडावा लागतो. हा संबंध पुन्हा किती प्रकाराने जोडायचा, हनुमंतरायांच्या भाषेत झाला तर 3 प्रकारचा संबंध. देहदृष्ट्या त्वदासोहम, जीवदृष्ट्या त्वदंशकः, आत्मदृष्ट्या त्वमेवाहम इति मे निश्चितामती किंवा निश्चलामती. अशा प्रकारच्या 3 संबंधांचा विचार सांगितला. देहदृष्टीने भगवान परमात्मा स्वामी आहे आणि आम्ही त्याचे दास नाम सेवक आहोत, हा पहिला संबंध आहे. दुसरा जीवदृष्टीचा संबंध. जीवदृष्ट्या त्वदंशकः भगवंताने सिद्ध करून सांगितला, ममैव अंशो जीव लोके लोके जीव मम एव अंशः. सगळे जीव माझे अंश आहेत. जीवदृष्ट्या त्वदंशकः, तो आहे अंशी आणि आम्ही आहोत त्याचे अंश. हा दुसरा संबंध आहे.
आणि तिसरा संबंध सांगितला आत्मदृष्ट्या त्वमेवाहम. आत्मदृष्टीने जर पाहिलं तर जो परमात्मा तोच हा जीव. अर्थात तुका म्हणे कैसी कीव गोठे जीव निराळा विठ्ठल विठ्ठल. जोडायचा कोणता आपला करायचा आहे ना, म्हणजे संबंध जोडायचा आहे. कोणता जोडायचा तर आत्मदृष्टीने आपल्याला संबंध जोडायची गरज नाही, तो तर स्वतः सिद्ध आहे. परमात्मा जो सच्चिदानंद रूप आहे तसा जीवही सच्चिदानंद रूप आहे. तुका काय तुका म्हणे हा तो स्वयं परब्रह्म, हा परब्रह्म रूप आहे. त्याच्यामुळे याला आत्मरूपाने असणारा संबंध आत्मदृष्टीचा संबंध जोडण्याची गरज नाही. जीवदृष्टीने पाहायला गेलं तर जोपर्यंत हा जीव आहे तोपर्यंत याचा अंशी भाव संबंध आहे तसाच राहणार. हाही जोडायची गरज नाही, हाही स्वतः सिद्ध आहे. मग राहिला संबंध कोणता तिसरा देहदृष्टीचा संबंध. आणि या संबंधासाठी प्रत्येकाने प्रयत्न केला पाहिजे. देवाला म्हटलं पाहिजे मी भक्त तू देव. आत्मस्थिती भाव हा निषेध बाजूला ठेवा. देवाला मागितलं काय पाहिजे, देवाशी संबंध कसा जोडला पाहिजे. मी भक्त तू देव ऐसे करी. देवाला आपलं करायचंय म्हणजे सरळ सरळ कोणत्या भाषेत देवाशी संबंध जोडायचा आहे, बस दुसरं काहीच नाही करायचं. आपला संबंध देवाशी जोडायचा. त्या व्याकरणामध्ये कारकाची भाषा सांगत असताना कर्ता कर्म करण संप्रदान अपादान अधिकार अधिकरण हे सगळे कारक एका बाजूला आणि संबंध कारक एका बाजूला सांगितले. हे सगळे बाकीचे कारक आता मला माहिती सगळं करून आहे, पण तर ऐका हे सगळे कारक आहेत ना, हे सगळे कारक विभक्तीचे कारक आहेत. पण या कारकांचा विचार करत असताना संबंधासाठी प्रत्येक कारकाचा विचार करत असताना कारकांची स्वतंत्र विभक्ती सांगितली. पण संबंधा करता काय म्हटलंय पाठीमुनी म्हणतात शेषे षष्ठी किंवा अन्य अर्थामध्ये षष्ठी घ्यायची. षष्ठी षष्ठी का संबंधाधिक इतर कारण जे आहेत संबंधाशिवाय या सगळ्या कारणांचा विचार स्वतंत्र संज्ञेने केला. पण षष्ठीचा विचार करत असताना संबंध शेष म्हणून सांगितला. बाकीचे सगळे संबंध जोडावे लागतात तेव्हा हा संबंध जोडता येतोय सांगितलं. संप्रदान कर्तृरूपता कर्मरूपता करणरूपता संप्रदानता अपादानता अधिकरणता हे सगळे संबंध जोडावे लागतात तेव्हाच देवाशी संबंध जोडता येतो. आणि इकडे परमार्थात असंच आहे काय संसारातले सगळे संबंध जोडल्याशिवाय देवाशी संबंध जोडता येत नाही. म्हणून तर आपल्याला तुकोबारांनी फक्त असं म्हटलंय वाटतंय आपला तो एक देव करुणी घ्यावा. आणि आपला सगळ्यांचं असं म्हणणं आहे महाराज आम्ही केलंय की काय तुकोबारांनी सांगितलं परमार्थात या आम्ही आलोय. आम्ही आता घरदार करून कीर्तनाच्या मंडपात येऊन बसतो ना, म्हणजे आम्ही पण देव करून घेण्यासाठी प्रयत्नशील आहोत हे म्हणणं आहे. पण एवढ्याने भागत नसतं. मग हे करणं म्हणजे काय आपला तो एक देव हा एक शब्द पुन्हा अन्य व्यावर्तन इतरांची सगळ्यांची प्रवृत्ती करावी लागते. त्या सगळ्यांशी असलेले संबंध तोडावे लागतात. समसारा आगी आपुलेनी हाते लावणी मागुते पाहू नये आता ते प्रमाण पाडे सगळ्यांना संसाराच्या नावे घालून या शून्य असंच करावं लागतं. सगळा संसार शून्य करावा लागतो तेव्हा देवाशी संबंध जोडता येतो ना. त्याच्याशिवाय देवाशी संबंध जुळतच नाही. सगळे संबंध तोडावे लागतात. कोणी म्हणेल महाराज आम्हाला संबंधामध्ये पण अनेक रूपता लागते. म्हणजे एका संबंधात आमचं भागत नाही आम्हाला पर्याय लागतो ना. आईकडे नाही काम झालं तर बापाकडे जायचं, बापाकडे नाही झालं तर भावाकडे जायचं, नाही झालं तर चुलत्याकडे जायचं. संबंधात अनेक विधता लागते. आणि देवाकडे आलं तर एकट्या देवाचे संबंध तिथं कसं अनेक विधता राहील पर्याय कुठे राहतो. तुकोबारायांनी आपला फार गोड सांगितलं. तुकोबारा म्हणताय संसारात एका संबंधासाठी एक अधिकरण असतं
एका संबंधासाठी एक आलंबन असतं, पण परमार्थामध्ये आला आणि देवाला आपलंसं केलं, देवाशी संबंध जोडला का एका देवाशी सगळ्या संबंधांचं आलंबन होतं. विठ्ठल बाप माय थुरता, पारमार्थिक परमात्म्याच्या संबंधाने विधान केलंय. विठ्ठल बाप माय चुलता, विठ्ठल भगिनी आणि भ्राता. अन्वय कसा करायचा? विठ्ठल बाप, विठ्ठल माय, विठ्ठल चुलता, विठ्ठल भगिनी, विठ्ठल भ्राता. इकडं जिला आई म्हणायचं तिला बाप म्हणता येत नाही, ज्याला बाप म्हणायचं त्याला आई म्हणता येत नाही, ज्याला भाऊ म्हणायचं त्याला चुलता म्हणता येत नाही. पण इथे एका विठ्ठलाला, एका देवाला बापही म्हणता येतं, आईही म्हणता येतं, भाऊही म्हणता येतं, चुलताही म्हणता येतं, भगिनी, सगळ्या संबंधाचं आलंबन एक परमात्मा करता येतो. म्हणून तर तुकोबारा म्हणतात करायचंय ना, असे संपणारे, नाचके, कुचके, न टिकणारे संबंध जोडण्यापेक्षा संबंध जोडा ना. कोणाशी? आपुला तो एक देव करुणी घ्यावा, एका परमात्म्याशी संबंध जोडला. आणि एका परमात्म्याशी, बरं कोणी म्हणलं महाराज देव हा शब्द पुन्हा सामान्य शब्द आहे, विशेष नाम नाही, सामान्य नाम आहे. देवाचा विचार करायचा झाला तर 33 कोटी देव आहेत, तशी कोणता एक देव? तर एको देव सर्व भूतेषु मूढ, किंवा एक हरी आत्मा जीव शिव सम. जीवामध्ये आणि शिव म्हणण्यामध्ये या शिवाचे वाचक अति ब्रह्मा विष्णू महेश सगळ्यांमध्ये घ्या. ज्ञानोबारांचं दुसरं सर्वांच्या परिचयाचं पणांतराचं प्रमाण एक वचनाचा निर्देश करणार. सर्वागती राम एक, जो एक म्हटलाय ना तोच एक. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, हा एक सुद्धा फार विशेष आहे. ज्ञानोबारांच्या भाषेत बोलायचं झालं तर हा एक निरपेक्ष एक आहे, सापेक्ष एक नाही. का सापेक्ष एक म्हटला तर त्याला दुसऱ्याची अपेक्षा नाही, पण हा एक मात्र निरपेक्ष आहे. आणि निरपेक्ष एक आला का तो एकपणाही स्वतःला लावून घेत नाही. अमृतानुवादी भाषा आहे, हृदयाच्या रागी रुसे एकपणा. तो स्वतःच्या ठिकाणी द्वैताची आपत्ती येऊ नये म्हणून तो परमात्मा, ते सद्गुरु निवृत्तीनाथ किंवा साक्षात शिव, तो काय करतो? स्वतःच्या ठिकाणी एकपणाचा आळ सुद्धा येऊ देत नाही. ही ज्ञानोबारांची भाषा आहे. मग असा तो निरपेक्ष एक आहे, ज्याला दुसऱ्या कुणाची अपेक्षा नाही, असाच केवळ अव्यक्त निराकार नाहीजा आकार असा असणारा, निरामय असणारा जो परमात्मा आहे ना, जो देव आहे ना, तो आपलासा करून घ्या. आपुला तो एक देव करुणी घ्यावा. तुकोबारांकडे बस त्या देवाला आपलंस करून घ्या. का? कारण त्याच देवाचं सुख हे स्वरूप आहे. सच्चित सुखात्मकम ब्रह्म म्हटले ना, सत रूपम चिद रूपम आणि सुख रूपम ब्रह्म, सदात्मकम चिदात्मकम सुखात्मकम ब्रह्म, ही त्याची मीमांसा करत असताना सांगितलंय. मग सद्रूप असणारं ते ब्रह्म, चिद्रूप असणारं ते ब्रह्म आणि सुखरूप असणारं ते ब्रह्म. सुखरूप आहे
सांगा त्याच्याशिवाय दुसरं कोण आहे? मग तो जर सुखरूप असेल तर त्या सुखरूप असणाऱ्या परमात्म्याला आपलंसं करून घ्या. असं जर केलं तर सुख होईल, आणि जर नाही केलं तर तेने विनतीबा सुख नव्हे. निषेध मुखाने बोलतायत का? कारण बऱ्याच वेळेला विधी मुखाने सांगितले लोकांना पटत नाही आणि लवकर ग्रहण होत नाही, म्हणून निषेध मुखाने सांगावं लागतं. हे कर असं म्हणण्यापेक्षा बाकीचं काहीच करू नको म्हटलं का मग माणूस लवकर यायचं करून करू, हा नेहमीचा विचार आहे. मग असं निषेध मुखाने थोडस दंडावून तुकोबार सांगतात तेने विनतीबा सुख नव्हे. तेने विन म्हणजे ते विन, विन म्हणजे शिवाय, इतर, अन्य, नक्की कोण, आणि त्यांच्या शिवाय म्हणजे याच्याशिवाय त्यांनी सुख होत नाही. असं का? त्यांची स्वरूपता काय आहे? अभंगाचं दुसरं चरण इतरांचं वाचक आहे आणि त्यांनी जीवाला सुख मिळणार नाही असं म्हटलंय. ते विन म्हणजे शिवाय इतर कोण आहेत आणि ते जीवाला सुख देऊ शकत नाहीत असं का? त्याचं उत्तर सांगितलंय ते विन म्हणजे इतर, येर, येरती, माहिते, दुःखाची जनिती, नाही आदी अंती अवसानी. पूर्ण पार व्हायचा. पहिल्या चरणात एक सर्वनाम आलंय. तुम्हाला सर्वनाम कळतं ना? शब्दाच्या जागी माहिती आहेत ना? सर्वनाम, विशेषण, हे जे आहेत ना त्याच्यात नामाबद्दल वापरल्या जाणाऱ्या शब्दाला काय म्हणतात? सर्वनाम म्हणतात ना. या पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये ऐका थोडस. पहिल्या आणि दुसऱ्या चरणामध्ये दोन सर्वनाम आहेत. पहिल्या चरणात आले तो आणि दुसऱ्या चरणात आले ती. पहिल्या चरणात काय आलंय? तो, आणि दुसऱ्या चरणात आले तो म्हणजे आणि ती म्हणजे. त्याच्यातला फरक काय? कोणी म्हणजे तो म्हणजे पुल्लिंगी आणि ती म्हणजे असे नाही. मग इथला तो हा एक वचनाचा वाचक आहे आणि ती हे बहुवचनाचं वाचक आहे. विठ्ठल आपला तो एक देव, तो म्हणजे देव. देवाची एकरूपता सांगायची ना म्हणून एक वचनाचं सर्वनाम वापरलंय. तो देव एक वचन आहे कारण तो एकच आहे. एक आहे म्हणजे तो व्यापक आहे ना. जरी देव म्हणून तो अनेक रूपाने नटला असला तरी अनंत अवतार घेतली हे त्याचं स्वरूप झालं. पण त्याच्या 10 अवतारांचा विचार, 24 अवतारांचा विचार, महाराजांच्या भाषेत अनंत अवतारांचा विचार करा. पण देव म्हणायला तो आहे किती? एकच. म्हणून त्याच्यासाठी सर्वनाम आहे एक. आणि एक म्हणत असताना सगळ्या देवांच्या आत बाहेर राहून तोच देवांना देवपणा सिद्ध करायला लावतो. त्याचं स्वरूप आहे. आता त्यानेच याचे नियमिला साता काढून त्रासी तसे होता ये म्हणिया गते. म्हणिया गते म्हणजे आज्ञाधारक आहे. सगळे देव आपण म्हणतो ना हे सगळे त्या एका देवाचे आज्ञाधारक आहेत, म्हणिया गत आहेत. म्हणून तो एक असा एक देव. आता एक म्हणत असताना त्याची व्यापकता सांगितली. उमा एव सुखम
यो वै भूमा सुखम न अल्पे सुखम असते, अल्पे सुखम न असते. व्यापकाला सुखरूपता आहे, अल्प नाम जो परिच्छिन्न आहे त्याला सुखरूपता नाही. म्हणतो व्यापक असताना जर एकच असतो तर त्या एकाच्या ठिकाणी एकरूपता दाखवण्याकरता तो हे सर्वनाम वापरले. आणि पुढे म्हटलंय येरती माईके, ती म्हणजे तेच ती ही बहुवचन आहे. आता याला पण ते म्हटलंय, माईक पदार्थाला ते माईक पदार्थ असं म्हटलंय आणि त्याचं बहुवचन केलंय ती माईके पदार्थ, ती माईके. मग ती करत असताना एकतर नपुंसकलिंगी केलंय, कारण त्यांची नश्वरता सिद्ध करायची, पुंस्त्व नाही त्याच्यात आणि स्त्रीत्व नाही हे सांगायचंय. मग माईक पदार्थ जरी काही नपुंसकता सिद्ध केली आणि पुन्हा त्यात अनेकता सांगितलेली. बाहुल्याचा वाचक असल्यामुळे अनेकता आली का अनेकता ही परिच्छिन्नता सिद्ध करते आणि जे जे परिच्छिन्न आहे ते सगळं दुःखाचं कारण आहे हे सगळं सांगण्याचं तात्पर्य आहे. विठ्ठल व्यापकाने दुःख होत नाही, परिच्छिन्नाने दुःख होतं. व्यापकाने दुःख होत नाही म्हणून तर भाषा ऐकली. एकतर दोन प्रकाराने परमात्म्याची देवाची संबंध राहा. संसाराकडे पाहत असताना दोन प्रकारच्या दृष्टीने पाहावं. काय? एकतर सगळ्या संसाराचं सगळ्या विश्वाचा अधिष्ठान परमात्मा आहे, पण सर्व चराचरामध्ये परमात्मा आहे. सगळ्या जगताला पाहत असताना परमात्मा म्हणून पाहावं. आपण सर्व प्रार्थना होतो ना, हरी एव जगत जगदेव हरी, हरी एव जगत जगत एव हरी, हरितः जगतः हरितो जगतो नाही भिन्न वपू, भिन्न वपू ना यांच्यामध्ये भिन्न भाव नाहीच आहे. काय? एका जनार्दनी एकपणे उभा चैतन्याची शोभा शोभत असे, जननो हे अवगाहा जनार्दन या बाजूने पाहावं. असं जर पाहिलं तर सगळ्या विश्वाला पाहत असताना परमात्मा म्हणून पाहावं आणि मग सगळं विश्व माझे असं म्हणा. याच्यामध्ये आपलं तर का भेद राहत नाही. जगदाकारी झाली सत्ता, वारून गेली पराधीनता, अवघे आपुलेची आता, अवघे आपुले. आपला देव म्हटलंय ना, मग देवापासून उत्पन्न झालं हे सगळं जगत जर परमात्मा रूप असेल तर सगळ्या जगताला आपलं म्हणा, अवघे आपुलेची आता. एक बात. किंवा मग हे जर जमत नाही तर मग अर्धा अर्धा करू नका, परिच्छिन्न करू नका. एक तर मग या बाजूने पहा, नाहीतर मग सगळं माईक आहे सगळ्याचा त्याग करा. सगळ्यात त्याग प्रकार म्हणजे सगळं खोट आहे. धन दारा पुत्र जन बंधू सोयरी विषून सर्व इत्या लटिका व्यवहार सर्व हा संसार सगळं खोट आहे. सगळ्याला सोडा आणि आपुला तो एक देव करून घ्यावा. विठ्ठल सगळ्याला सोडा म्हणत असताना हे सगळे आपले नाहीत असं म्हणा, आपला देवच म्हणा. देवाला सगळीकडे पाहता येत असेल तर मग सगळ्याला आपलं म्हणा, पण सगळ्यांमध्ये देवाला पाहता येत नसेल तर मग मात्र हे लक्षात ठेवा, पैसता संतांचे संगती आले कमळापती, आपले कोणीच नव्हती, आपला फक्त एक देव आहे. विठ्ठल आपलं ज्याला म्हणायचंय ना त्याच्या ठिकाणी देवत्व पहा, त्याच्या ठिकाणी ब्रह्मरूपता पहा आणि मग आपलं म्हणा हे सांगण्याचं तात्पर्य. पण आपला तो एक देव करून घ्यावा, त्याच्याशिवाय अन्य तेने विण म्हटलंय, मग तेने विण त्याच्याशिवाय इतर अन्य कोण? इतर सगळेच येरती माईके आहेत. ती कशी आहेत म्हटले? माईक आहेत. माईक म्हणजे माया कार्य आहेत. माईक म्हणजे हा माईक नाही, माईक म्हणजे मायेचं कार्य आहे. आणि जे जे माया कार्य आहे ते सगळं असत आहे, ते आहे जड आहे आणि ते सगळं दुःखरूप आहे. माईकाच्या ठिकाणी दुःखाची कारकता आहे. आता पुन्हा अजून एक बाब सांगता येईल. काय? इथं माईकांना दुःखाचं जनकत्व दिलंय, माईके दुःखाची जनिती आणि देवाला सुखाचं जनकत्व दिलेलं नाही. सुरुवातीला आपण पाहिलंय काय? देवापासून सुख मिळत नाही, मग देव म्हणजे सुख आहे. पण माईक म्हणजे दुःख नाही, माईक दुःखाचे जनक आहे. माईक दुःखाचे जनक आहेत का? कारण माया सिद्ध नाही. मायेला जर सत्ता असती तर माया म्हणजे दुःखाचं सिद्ध करता आलं असतं, पण मायेला सत्ता नाहीये. पण सत्ता नसणारी माया, सिद्ध नसणारी माया, अस्तित्वहीन असणारी माया, गीतेच्या भाषेमध्ये अभावरूप असणारी माया, पण दुःखाचं जनकत्व तिच्याकडे आहे. म्हणून तिला म्हटलं येरती माईके दुःखाची
जनिती आणि त्याची अभाव रूपता किती आहे तर परमात्म्याची सद्रूपता पाहिजे असेल तर गीता सांगते आणि मायेची अभाव रूपताही सांगते कशी आहे ना सतो विद्यते भावो ना भावो विद्यते सतः असतः भावः न विद्यते तथापि सतः अभावः अपि न विद्यते विठ्ठल सद्वस्तूचा कधी अभाव होत नाही सतः अभावः न विद्यते परमात्मा नित्य आहे म्हणून तो सुखरूप आहे आणि माईक म्हणजेच असत पदार्थ आहे असतः भावः न विद्यते माया जर असत रूप आहे तर तिचा भावच नाही ती जर अभाव रूप आहे तर ती सुखाला कारण कशी ठरेल जे असत रूप आहे ते केवळ दुःखाचं कारण ठरतंय म्हणून येरती माईके दुःखाची जनिती मग ती असत रूप आहे म्हणजेच कशी तर असत शब्दाचा अर्थ केलाय सतच्या विरुद्ध जो आहे तो म्हणजे जो सत नाही त्याला म्हणायचं असत म्हणजेच नाही समाज झाला नाही असा जो सत नाही त्याला म्हणा असत मग सत कशाला म्हणायचं त्रिकाल बाध्यत्वम सत्यत्वम किंवा त्रिकाला बाधित तत्वम सत्यत्वम जे तीनही काळांमध्ये अबाधित आहे त्याला म्हणा सत आणि जे तीनही काळांपैकी एकाही काळामध्ये कुठल्याही अभावाचं प्रतियोगी होतं त्याला म्हणा असत सोपं सांगायचं झालं तर जे नेहमी आहे असं सिद्ध होतं त्याला म्हणायचं सत आणि जे कधी का होईना पण नाही असं सिद्ध होतं त्याला म्हणायचं असत मग परमात्मा पूर्वी होता म्हणजे आहे पण केव्हाही होतं वर्तमान काळात आहे पण आताही आहे आणि पुढेही असणार आहे तीनही काळामध्ये त्याचं अस्तित्व आहे पण सिद्ध आहे म्हणून त्याला म्हणा सत माया पूर्वी नव्हती म्हणजे पूर्वीचा तिचा अभाव झाला माया पुढे ब्रह्म त्यानंतर सिद्ध राहणार नाही म्हणजे भविष्य काळात तिचा काय होणार आहे अभाव होणार आहे आणि मग शास्त्रामध्ये वचन आहे आदौ अंत्येच नास्ति वर्तमाने तथा जे अगोदर नसतं जे नंतर नसतं ते जरी मध्ये असल्यासारखं वाटलं तरी सुद्धा ते नसण्याचं नाही तसंच नाही आधी नाही अंती म्हणून नाही अवसानी विठ्ठल नाही अवसानी म्हणत असताना हा सगळा जगताचा प्रपंच नाहीच आहे प्रमाण म्हटलंय आपण लटिका व्यवहार सर्व हा संसार माझा एक छोटासा प्रश्न आता एक फार मोठी अडचण आहे कारण काय चिंतनाला बरेच संधी आहेत आणि इथं प्रश्नाची उत्तरे मिळू शकतात पण फक्त उगाच खरडा पण जातो नाही आधी अंती अवसानी म्हटले ना आणि अवसानी म्हणत असताना आधी नाही अंती नाही ते अवसानी नाही मग जर हे सगळं जगात अगोदर नव्हतं आणि नंतर नसणार आहे तर आता आहे हे याचं आहे पण तरी खरं आहे का खोटं आहे हे जग आता जे आपल्याला दिसतंय ते पूर्वी नव्हतं पुढे राहणार नाहीये आता आहे खरं का खोटं खोटं ना मग जर जगतच खोटं तर या जगतात चाललेलं आपलं कीर्तन खरं का खोटं फार मोठा प्रश्न आहे याची चिकित्सा मीमांसकांनी करायला पाहिजे काय याच्याकडे आता म्हणजे मी काही उत्तर देत नाही उत्तरी प्रश्न मांडलाय मला उत्तर मिळवायची अपेक्षा आहे पण थोडं सोबत बोलतो काय याच्या खरेपणाबद्दल काय मायेची असद्रूपता आणि सद्रूपता तिला सता उल्लेख म्हणते ना सत्नापी असत्नापी उभयात्मिकानं असं म्हणते ना तिला सन्नापच्या सन्नापी उभयात्मिकानं असं म्हणत असताना त्या मायेचं कसं वर्णन केलं तसं त्याला म्हणता येते सत म्हणायला जावं तर नाही पण सिद्ध होते आणि असत म्हणायला जावं तर याच्याशिवाय हे पण सिद्ध होत नाही जे सत्ता असत होय पण इथं विचाराशिवाय नाही आणि ती विचाराचे नामच आहे विठ्ठल चला नाही आधी अंती अवसानी माया आणि मायेचं कार्य हा सगळा संसार हा सगळा प्रपंच हा सगळा कसा आहे म्हटले माईक आहे दुःखाचं कारक आहे कारण जिथं जिथं द्वैत येतं जिथं जिथं परिच्छन्नता येते तिथं तिथं भीती दुःख हे सगळे जन्माला येतात द्वितीया द्वयी भयं भवति आणि तुझे जवळ जवळ खडी तव तव संसार भय जोडे दुःखाचं कारण द्वैतात परिच्छिन्नतेमध्ये आहे म्हणून हा सगळा संसार दुःखाला कारण आहे या संसाराच्या नादी लागण्यापेक्षा आपण एकच केलं पाहिजे काय करावं आपण तो एक देव करुणी घ्यावा देवाला आपलंसं करावं महाराज आम्ही देवाला आपलंसं करण्याचा प्रयत्न करतोय पण ते केल्यानं तू आम्हाला काय दे तू कोपारा समजा अभंगाच्या तिसऱ्याच्या
अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया राधे मना पीते गोविंदाती राधे मना पीते गोविंदाती तेरा की माई के दुखाचे जनाती तेरा की माई के दुखाचे जनाती राधे मना पीते गोविंदाती लावी मना पिसे गोविंदाचे ये रती माई के दुःखाची जनिती नाही काही कोणती अवसणी. अशा दोन प्रकारे करता येतील. एक तर परमात्मा जो अविनाशी आहे तो काय करतो, आपुलिया ऐसे अविनाश करी आपुलिया ऐसे. तो जसा अविनाशी आहे तसा आपल्याला अविनाशी करतो. आपण देवाला आपलंसं करा. आपण जर देवाला आपलंसं केलं तर तो अविनाशीच आहे ना. अविनाशी सुद्धा तुम्ही ये ना सर्व किती भाषा आहे, तो अविनाशी आहे. अविनाशी म्हणण्यामध्ये पुन्हा त्याच्या अविनाशीला कशी, त्याच्या ठिकाणी विनाश नाही, विनाश म्हणजे नाश, नाश म्हणजे मृत्यू. मग त्याच्यामध्ये नाशाचा विचार करत असताना नाशाचे पुन्हा 3 प्रकार, स्वतः नाश, आश्रय नाश, परता नाश. कोणताही नाश त्याच्या ठिकाणी नाही, म्हणून तो कसा आहे तर अविनाशी आहे. आणि तो आपल्यालाही तसंच बनवतो. म्हणजे या सगळ्या नाशांचा, सगळ्या अभावांच्या प्रतियोगित्वातून आपल्याला तो मजा करून टाकतो. कोणत्याही अभावाचं प्रतियोगित्व सिद्ध ठेवत नाही. असा सगळ्या अभावांचं अप्रतियोगित्व सिद्ध करून अविनाशी करी आपुलिया ऐसे एक. किंवा मग प्रयत्न वाग्याला तुकोबारांनी उपदेश करा. इथं उपदेशात्मक पण म्हणता येतं काय, एक करा काय, अविनाश करी. जो अविनाश परमात्मा आहे ना त्याला आपुलिया ऐसे करी. जो अविनाशी परमात्मा आहे ना त्यालाच आपलंसं कर. देवाला आपलं सकर म्हणजे देव नाम. इतर कोणी दोघच हा इथला देव, दगडाचा देव, मातीचा देव, इथला देव, तिथला या देव नको. मग जे अविनाशी तत्व आहे, जो देव म्हणतोय अगोदर, तो अविनाशी परमात्मा आहे आणि त्याला आपलं सकर अविनाश करी आपुलिया ऐसे. आणि याच्याकरता करायचंय काय तर याच्याकरता साधना फार सोपी आहे. नावी मना तिचे गोविंदाचे. फक्त आता अर्थ निघतंय तिथला मना शब्द थोडासा कटके. तिचं लागतं माणसाला, पण काहींच्या बुद्धीला लागतं, मनाला नाही लागत. देवाचं तिथं लागायचं असेल ना बुद्धीपेक्षा ते मनाला लागलं पाहिजे. सांगू इंद्रियांपेक्षाही मनाला लागलं पाहिजे. इंद्रियांनाही लागतं. आता ते आवडीची वृत्ती, किरीटी, आधी मनवण्याची वृत्ती, मग ती वाचा, तिथी कराची, सर्व हा सुद्धा परिणामाचा विचार आहे. पण कधी कधी असं होतं फक्त इंद्रियांना लागतं, लागतं नाही ते दिसतं इंद्रियांमध्ये. काही काही उगाच दिसताना आम्ही किती पारमार्थिक आहेत असं. पण ते दाखवण्यापेक्षा आतमध्ये पारमार्थिक वृत्ती असावी, परमात्म्याचं वेळ असावं, छंद असावा. पण तो कुठे असावा,
आतमध्ये असावा म्हणून नादी मना पिसे गोविंदाचे परमात्म्याचं वेळ परमात्म्याच्या नामस्मरणाचा छंद हा मनाला लागला पाहिजे का कारण अविनाश व्हायचे ना अविनाश होण्याकरता परमात्मा अविनाश आहे त्याच्यासारखा अविनाशी व्हायचंय तर त्याच्याकरता छंदच लागावा लागतो गोविंद गोविंद मना लागलिया छंद मग गोविंद ते काया नाही देवा दया का होतो खूप बरं आहे तुम्ही आम्हाला म्हणताय अविनाश होईल अविनाश रूपता प्राप्त होईल आणि अविनाश म्हणजेच नाशरहित स्थिती आहे मृत्यूरहित स्थिती आहे मग आता आम्हाला मरावंच लागणार नाही का कारण तुमचं शास्त्र सांगतं ज्ञानोबांनी सांगितलंय देहाची गावा आलिया जन्म मृत्यूच्या सोहळ्या ही एक बाजू आणि दुसरं उपजेते नाशे आता आम्ही उपजलोय म्हणजे आम्हाला आता मरावं लागणार आहे मग आता तुम्ही म्हणताय अविनाश होतात अविनाश झालो तर आम्हाला मरावं लागणार नाही का तुकोबारांना एकदा जन्माला आलात ना मग एकदा मरावं लागेल पण त्याच्यानंतर जी स्थिती प्राप्त होणार आहे ती उत्तम कीर्ती रूपाने असणारी स्थिती आहे अभंगाचं शेवटचं चरण तुका म्हणे कामरलेची उत्तमची पुरे कीर्ती मागे येरती मायके दुःखाची जनिती नाही आधी अंती अवसानी तुकोबाराय म्हणतायत अविनाश असणारा परमात्मा आपल्यालाही आपण जर त्याला आपलंसं केलं त्याच्याशी संबंध जोडला त्याच्याशी आपण एकत्वाने आपलं एकत्व सिद्ध करून भक्तिभावाने जोडले गेलो तर होईल काय तो आपल्याला अविनाश करील परिणामतः आपल्या मरणाची जन्म मरणाची परंपरा खंडित होणार आहे फक्त आता एकदा मरावं लागणार आहे एकदा मरावं लागणार म्हणजे हा देह पडणार आहे पण जीवदशेने एकदा मरावं लागणार आहे आणि एकदा का आपण आपल्या जीवदशेला मारलं की मग तुका म्हणे एका मरणीची सरी ही जीवदशा मारली की मग त्याच्यानंतर आता नाही येणे जाणे पुन्हा आता येणं जाणं या भानगडीमध्ये पडायचं नाही आता पुन्हा जन्मायचंय मरायचंय पुनरपि जन्म पुनरपि मरण हे राहत काढका आता मागे लागणार नाही आता एकच आहे उत्तमची उरे कीर्ती मागे आणि ही कीर्ती मागे उरते म्हणजे आपल्या कर्तृत्वाने नव्हे मग ही कीर्ती शिल्लक ठेवण्याकरता परमात्मा प्रयत्नशील राहतो तो ही कीर्ती शिल्लक ठेवतो कीर्ती मागे राहते म्हणण्यामध्ये आपलं कर्तृत्व नाही मग ही भगवंताची कृपाच आहे आपल्या हरिभक्तांची कीर्ती हरिभक्तांचा सोहळा हरिभक्तांचा महिमा शिल्लक राहण्यासाठी कीर्ती रूपाने राहण्यासाठी भगवान परमात्मा प्रयत्नशील आहे तो सतत प्रयत्न करतो माझ्या हाती माप चाले सज्जनाचे कीर्ती मुखत्याचे नारायण म्हणून तो कीर्तिमुख रूपाने परमात्माच ही कीर्ती पसरवत राहतो फक्त आपण एकच केलं पाहिजे आपण दुसऱ्या सर्व भानगडींना सोडायचंय आणि प्रयत्न करायचंय आपुला तो एक देव करुणी घ्यावा देवाशी आपला संबंध जोडला जावा आणि देवाशी संबंध जोडायचा म्हणजे तरी काय करायचे ते बुवा सांगायचे पारमार्थिक पंचसूत्री आपल्या जीवनामध्ये अवलंबायची 5च गोष्टी आहेत
एवढ्या 5 गोष्टी आपण आपल्या जीवनामध्ये अंगीकारल्या म्हणजे त्या पंचस्तरीचा अवलंब केला की आपला देवाशी संबंध जोडला, देव आपला आहे असे सिद्ध झालं. काय? 1 गळ्यामध्ये पवित्र तुळशीची माळ घालायची आहे. 2 आळंदी पंढरपूरची वारी करायची आहे. 3 एकादशी सोमवारचं व्रत करायचं आहे. 4 गाथा ज्ञानेश्वरी एकनाथी भागवत या ग्रंथांचं नियमाने वाचन पारायण करायचं आहे. आणि 5 सतत भगवंताचं नामस्मरण करायचंय. ही पारमार्थिक पंचस्त्रे आपल्या जीवनामध्ये अंगीकारणं, हिचा स्वीकार करणं म्हणजेच आपण देवाशी आपलेपणाचा संबंध जोडणं आहे. आपल्या सर्वांचा आपलेपणाचा संबंध हा देवाशी जोडला जावा. कारण काय? आपलं म्हणण्यासारखं या संसारामध्ये दुसरं काहीच नाही, काहीच नाही. आपण आपलं आपलं कशालाही म्हणतो, पण लक्षात ठेवा जास्त विस्तार करण्याची गरज नाही. ज्ञानोबांची गोळी मला फार आवडते, फार गोड आहे. आपुले जे साचे ते कल्पांती नवचे. मला असं वाटतं याचा अन्वय थोडासा मी वेगळा करतो. जे कल्पांती नवचे ते साचे आणि तेच आपुले. जे कल्पांतीही आपल्याला सोडणार नाही तेच खरं सत्य आहे आणि त्यालाच आपलं म्हणण्याचा प्रयत्न जीवाने करावा. म्हणजेच आपुला तो एक देव करून घ्यावा. बस देवाला आपलंसं करण्यासाठी प्रत्येकाने प्रयत्न करावा. ही तुकोबाऱ्यांची अपेक्षा आहे, हे तुकोबाऱ्यांचं मार्गदर्शन आहे, हा तुकोबाऱ्यांचा उपदेश आहे. त्यांच्या सहज बोलण्यातूनही उपदेश आहे, त्यांच्या सायास करून शिकवण्यातूनही उपदेशच आहे. पण संतांचं वचन आपण उपदेश म्हणून आपल्या मस्तकावर शिरोधार्य धारण करावं. संतांचा उपदेश हा म्हणजे मस्तकी, तो मस्तकावर धारण करावा, आपल्या आचरणामध्ये आणावा आणि भगवत प्राप्तीसाठी सर्वांनी प्रयत्न करावा. एवढी सद्भावना व्यक्त करतो. झालेली चिंतन सेवा माझं आराध्य दैवत भगवान श्री पांडुरंग परमात्मा, विश्वमौली ज्ञानोबा आहे, जगद्गुरु श्री तुकोबारे आदिकुल सकल संत आचार्य, माझ्या वारकरी शिक्षण संस्थेचे सगळे गुरुवर्य, माता पिता, देवरूप आपण सर्वच श्रोत्र मायबाप सर्वांच्या चरणावर समर्पित करतो. कीर्तन सेवेकरता उपस्थित असणारे सगळे टाळकरी, विशेषतः सर्व आमचे आदरणीय महाराज मंडळी सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. आणि आता काय आदरणीय बाबांची उपस्थिती आहे, सुरुवातीला बोललो त्यांच्या पुढे बोलावं एवढं आमचं करता अधिकार नाही, धाडस नाही, काहीच नाही. बहुष्णता ज्ञानशीलता काही नसताना सुद्धा आदरणीय काकांच्या आज्ञाच्या प्रेमाने आज्ञेने सर्वांच्या आज्ञेने प्रेमाने त्या ठिकाणी उभं राहून काहीतरी बोलण्याचा प्रयत्न करा. मला माहिती आहे या ठिकाणी बोलत असताना अनेक अपशब्द किंवा अपसिद्धांत फसून गेले असणार आहे, पण तरी सुद्धा आपल्या कृपेने त्याच्यातही आपण बोलवा निर्माण कराल आणि ते स्वीकाराल एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. आदरणीय बाबांच्या चरणावर नतमस्तक होतो. कारण काय आम्ही ज्या माणसांकडे पाहून परमार्थ शिकलो, आमचं गाव तुकारामवाडीपासून अत्यंत जवळ आहे, 2-4 किलोमीटर आहे. बाबांना माहिती, काकांना माहिती आहे वगैरे. तर त्याच्यामुळं लहानपणापासून अगदी जन्मापासून आयुष्याच्या 1-2 वर्षापासूनच तुकारामवाडीचा आमचा संबंध आहे. आता ते नातेवाईक आहे त्याच्यामुळे तो जास्त संबंध आहे. आणि त्यात पुन्हा जास्त संबंध यायचा बाबांमुळे म्हणून सप्ताहाचा यायचा. सप्ताहात म्हटलं की आदरणीय बाबांचं दर्शन प्रतिवर्षी व्हायचं. पहिलं तर मला रोज 7-7 दिवस बाबा तिथं असायचे. त्याच्यामुळं तो फार दीर्घकालीन संबंध आदरणीय बाबांचा त्यांच्या चरणाचा संबंध घडला. त्यांच्यासारख्या महात्म्यांच्या कृपेने आमचं जीवन थोडंसं या मार्गामध्ये आलं आणि काहीतरी परमार्थ करायला शिकलो म्हणून त्यांच्या चरणावर नतमस्तक होतो. आपल्या आशीर्वादाची कृपेची याचना आजन्म करतो. आपल्या आशीर्वादात ऋणात राहण्याचा प्रयत्न आमच्याकडनं ऋणाईत म्हणून आयुष्यभर व्हावा आणि त्याच ऋणातून त्याच आपल्या आशीर्वादातून आमच्या पारमार्थिक जीवनाची सफलता एक दिवस आपल्याप्रमाणेच भगवत चरणापर्यंत पोहोचावी अशी प्रार्थना याचना करतो. सर्व गुरुबंधू महाराज मंडळी आता प्रत्येकाचा तुमच्या नावाने उल्लेख न करता सर्वच जण आता काय मला आमचे उपमंडळ महाराज दिसते का, मला फक्त हसायले. ते तर आम्ही आळंदीला असताना त्यांनी मला लहान मुलासारखं सांभाळलेलं आहे. आम्ही एकत्र राहिलेलो आहे. मोठ्या भावाने जसं लहान भावाला सांभाळावं तसं वैष्णव असताना त्यांनी आम्हाला सांभाळले. खाण्यापिण्यासकट सगळ्या चिंता आमची त्यांनी केलेल्या आहे. पण त्यांच्या पुढे बोलावं काय झालंय, मला हसायला येत मी असं का म्हणताय, कारण मला आज त्यांना पाहून फार आनंद झालाय. बऱ्याच दिवसानंतर त्यांचं दर्शन झालंय, भेटत नाही दर्शन होत. एक तर काय ज्यांच्याशी आपुलकीचा जिव्हाळ्याचा संबंध जोडलेला असतो अशी माणसं जवळ असावी असं वाटतं. आणि पुन्हा ती जर दूर गेली तर मग परत लवकर भेटत नाही. आता प्रारंभाचा येऊ म्हणा काय असेल ते, मग तर त्यांच्याकडे मला फार आनंद वाटला. असं वाटलं त्यांना येताना पाहिलं तेव्हाच असं वाटलं जाऊन त्यांना भेटली पाहिजे. पण आता माझ्या नंतर भेटेल असतो. सर्वच महाराज उभे आहेत. सर्वांच्या बद्दल आदरभाव प्रेमभाव व्यक्त करतो. सर्वांच्या चरणावर नतमस्तक होतो. बोलत असताना एखादा अपशब्द किंवा अपसिद्धांत केला असेल तर तो वाणीचा दोष योग्य असेल ते सद्गुरुदेवांचे आपण सर्वांनीच माझ्या सकट सर्वांच्या ठिकाणी भगवत प्राप्तीसाठी लागणारी जी जिज्ञासा आहे ती तीव्र जिज्ञासा निर्माण व्हावी आणि भगवत प्राप्तीसाठी प्रयत्नशीलता आपल्या सर्वांची राहावी अशी सद्भावना तरी निवडती पुरती आधी कधी सरती करुणी घ्यावी तुमते विनवितो असे माया प्रसादी
काही बोललो विनोदी मद क्षमा करणे संती नोहे अंगभूत युक्ती नव्हे हा उपदेश तुमचे बळबळदो शेष तुमच्या कृपेचे पोसणे जन्म जन्मी तुका म्हणे यदत्र संस्थोम किंचित तद गुरोरेवने नाही यदत्र संस्थोम किंचित तद ममेव गुरोर नाही ज्ञानेश्वर माळा दिसत काय ना बरे हा शिबिरात सगळं शिबिरात त्यांना विनंती आहे काय नाही तुम्ही 8 दिवस झाल्या शिबिरात आहात ना काय एवढ्या सुंदर महात्म्यांचा या महापुरुषांचा संसर्ग लोकांना पाकिट देऊन आणि पैसे देऊन मान तेवढे देऊन पण भेटत नाहीत ही लोक धन्यवाद आहेत काकाचे सगळेच महात्मे आणि तुम्हाला तुमच्यासाठी तुमच्या परमार्थिक उत्कर्षासाठी तर हे महात्मे आपल्या आयुष्यातला बहुमोल वेळ काढून जर तुम्हाला देत असतील तर विद्यार्थ्यांना फक्त एवढीच सूचना आहे तुम्ही परमार्थाला सुरू करायची आहे बस जेव्हा आपला असा होईल हा नंतरचा भाग आहे मग त्याच्याकरता सुरुवात आपली नाळ घालण्यापासून करायची आणि या शिबिरात अजून 2 दिवस तुम्हाला शिल्लक आहे उद्याचा आणि परवा काल आहे ना काला होऊन घरी जाण्याच्या अगोदर प्रत्येकाने गळ्यामध्ये माळ घाला आपल्याला आयुष्यभर सांगता येईल आणि बाबांच्या हाताने माळ घातली काकांच्या हाताने माळ घातली आपल्याला असं सांगता येईल मग तो एक आपल्या शिबिरातला बालसंस्कार शिबिरातला आपल्या जमेचा बाजू आपण सर्वांनी गृहीत धरावं आणि सगळ्यांनी गळ्यामध्ये माळ घालावी एवढी सर्वांच्या चरणावर प्रार्थना करतो सेवेला पूर्ण विराम तुका